एवढं बास आहे काय? चांगली बस बघा, उगाच स्वस्तातलं खडमाड बघू नका असा. लोकांची लेकरं बाळ घेऊन चाललोय आपण, एवढं लक्षात असू द्या. काय थँक्यू. म्हणजे केवढ्या पटकन तुम्ही प्रश्न सोडवलात हो. पोरासनी सांगा जाणार म्हणावं सहल, आणि शाळा खर्च करणार. कुणाला सुद्धा स्वतःच्या पगारातून पैसे द्यायची गरज नाही आहे म्हणून सांगा. थँक्यू. काय अहो तुम्ही बी थँक्यू म्हणताय, मालकाला कुठं थँक्यू म्हणतात होय? हा, उलट आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तुम्ही तुमचा पगार बिगार द्यायला तयार झाला होता ना. एवढे भारी शिक्षक आमच्या शाळेला मिळाले, काय फुल पगार सर. थँक्यू. येते मी सर. बरं सर, तो पोरांच्या फीचा काय काय विषय आहे? थोरल्या सरकारांपर्यंत गेलो तो मॅटर. हा, ते काही विद्यार्थ्यांची फी लेट झाली आहे. होय काय? यातनं भरून घ्या की मग. यातून? हा, त्याला काय होतंय? फक्त हे सहलीज आणि फीच्या मॅटरचं तुमच्या माझ्यात राहून दे, आई साहेबांपर्यंत पोचवायची गरज नाही. अहो सर, पण या बघा, ऐका, आपली शाळा कशासाठी आहे? पोरासनी शिकवायसाठी आहे ना. आणि मास्तरीन बाई म्हणतात तसं समजा झाली पोरं मोठी तर काय शाळेचंच नाव काढतील ना. वाईट काय त्याच्यात? सर तुम्ही सर अहो डोळ्यातनं पाणी कशाला? रडू नका सा. हो सर, रडू नका. त्यापेक्षा तुम्ही तयारीला लागा. बघूया, लागा लागा तयारीला लागा. ते बस फीसचं बघा, काय काय बुकिंग करायचं चांगलं बघा जरा. ते सगळं मी करतो, पण भुवनेश्वरी मॅडमने जर सहलीबद्दल विचारलं तर मी काय सांगू? ते जर त्यासनी समजलं तर माझ्या लेवलला मी मॅनेज करतो, तुम्ही लोड घेऊ नका सा. तुम्ही सहलीच्या तयारीचं बघा. ते करतो, पण सर काही सह्या लागतील तुमच्या. माझी? आता माझी कुठं सही घ्याल? सही कवा कराय नाही हो मी. ते घरी करा, इथे सहीच करा, असं चांगलं दिसत नाही. द्या द्या द्या, करतो सह्या. द्या द्या, काय आणा बघूया. मम्मी हिथं काय करती? हवा खात्या. मम्मी गप गा, विचार करत्या. कसला? माझ्या हातात पैसा नाही. पैसा नसलं का नाही का हात पाय चालत नाहीत माझे. आणि माझं डोसकं. ए बाई, तू असं म्हणू नकस. हा, डोसकं चालू जरा. आणि बघ, सून हो या घरची. त्याला ये लागेल ग मम्मी. मावशीला मी माझं दुःख ऐकलंय, तिला ते पटलंय बी. सून तर ती मलाच करून घेणार बघ. हे समजा ताईला पटलंय, अधिपतीला नाही पटलं तर? मम्मी पैसा पाहिजेत का तुला? हा, मला बी. कशा बाई? पार्लरला जायचंय मला. माझ्याकडे नाही पैसे. मग मावशीकडे माग. तू माग तिला. मी या घरची लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मी पैसा मागत नसती, देत असती, उडवत असती. तू माग तिला. मम्मी तू मावशीला सांग, मला का नाही डिप्रेशन आलंय. म्हणजे नैराश्य. आणि काय? मला नैराश्य आलंय, तर मग मला पैसे पाहिजे. ए, तू येडीस का खुडी आहेस का? अगं असं कसं सांगू मी तिला? अगं तू सांग, आणि मला पैसे मिळाला ना का मग मी तुला पण देईन. तिला समजा पटेल? पटेल ग. खरं तर ना मला बी बघायचंय मावशीला माझं म्हणणं किती पटलंय. तर मी अभी हवा खाती. भुवनेश्वरी मॅडमची आठवण झाली. झाली नव? बस काढा काढा, फायली काढा. या ना. झालं? सह्या करा, बसा. बसत नाही आता. उभ्या उभ्या सह्या ठोकतो. दान दान दान. आणा इकडं. आमच्या आई साहेब काय म्हणतात माहिती आहे नव? झोपण्यापेक्षा बसावं, बसण्यापेक्षा उभं राहावं, आणि उभं राहण्यापेक्षा पळावं माणसानं. तुम्ही बसा. आपल्याला आहे बीपीचा त्रास, आपण लोड घ्यायचा नाही. आपण टायमाला गोळ्या खायच्या. आजच्या खाल्ल्या काय? थँक्यू. आणा बघे पेन. घ्या.
काय झालं? कुठे काय अशा का बघायलाय मग? म्हणजे? हे असं म्हणजे एकदम आरपार नाही का? आमच्या आईसाहेब बघतात ना असं, त्यांना समजा वाटलं ना असं समोरचं खोटं बोलतोय, असं रोखून बघता राप. बघितलं की नाही, समोरचा थंडकारच. नाही नाही, तसं नाही, मी कृतज्ञतेने बघते. थँक्यू. ऑफकोर्स. काय ऑफकोर्स. काय बोलताय तुम्ही? तुम्ही म्हटलं की थँक्यू म्हणल्यावर ऑफकोर्स. ते ऑफकोर्स. आप आणि कोर्स. कोरस. कोर्स. कोरस तेच म्हणलं की कोरस. अहो वेगळं म्हणताय तुम्ही. कोरस नाही, कोर्स असा शब्द आहे. तेच ते. अहो तेच ते कसं? फरक आहे. कोरस म्हणजे गायकाच्या मागे असतो तो, कोर्स म्हणजे वेगळं. आईला ते तर जास्तच अवघड आहे असं वाटत नाही काय? समजून घेतलं तर सोपं आहे. थांबा थांबा. कोर्स. बरोबर. अफ. अप म्हणजे वर, तेवढं कळतं की मला. अहो अप म्हणजे वर. हा. अफ. अफ कोर्स म्हणा. कोर्स. कोर्स. ऑफकोर्स. ऑफकोर्स. बरोबर. हे भारी आहे तुमचं, हे बरोबर लय आवडते मला तुमचं. असं काही करत नाही मी दरवेळेला असं वगैरे उगाच. हा करताय तुम्ही, असं असंच करताय. मग बरोबर आहे, त्याला बरोबरच म्हटलं पाहिजे ना. बरोबर. पण तुम्ही मला जेव्हा जेव्हा आठवताय की नाही तेव्हा असंच आठवतंय माहितीये का? बरोबर असंच आठवतंय. थँक्यू. काय आठवल्याबद्दल? नाही हो, सहलीसाठी थँक्यू. इट मीन्स अ लॉट टू मी. हे शेवटी काय म्हणलं असं ते कळलं नाही, पण जाऊ दे, तुम्ही सहलीची तयारी करा. ऑफकोर्स. बरोबर. Of course. काय त्यांची स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय? वही की ताई, काय डोसक्यात घेऊन बसल्या काय माहित. सकाळ धरणं तिनं दार बी उघडलं नाही, माझी बोलत बी नाही ताई. ती म्हणती माझं थोबाड चांगलं नाही, मी कशी लोकांनी जाऊ. काय होय, तिला असं वाटतंय का ती मास्तरीने एवढी सुंदर नाही म्हणून. प्रत्येक बाईचं रूप वेगळं असतंय, बरोबरी कशा पायी करायची. होय ताई, पण आता ते समजा तिच्या डोसक्यात बसलंय म्हणल्यावर आपण तरी काय करायचं. मला म्हणली 4-5 लाख रुपये दे म्हणजे मी माझा चेहरा का नाही सुंदर करून येते, मग कुठं जाऊन अधिपतीसने मी आवडल. काय डोसकं बिस्क फिरलंय की काय तिचं? उगा काय बी बोलते. तिला काय ते पार्लर मध्ये का काय ते जावं लागल म्हण. म्हणजे ते हल्लीच्या बायका पोरी जातात का नाही, आपली येणे कुठं होतं ग हे समजा खूळ. ते तिला का नाही थोडे पैसे दिले तर मन रमल तिचं. नाही म्हणजे तू जर का नाही म्हणलीस तर राहू दे, असं काय बी नाही. मला ठाव आहे तुला हे समजा छान छौकी पण आवडत नाही, पण तू नाही म्हणलीस तर मी तिला नाही म्हणून सांगते. जरा उदास होईल ती, पण तू नाही म्हणलीस तर सांगते तिला मी नाही म्हणून. हा किती लागतील? काय माहिती ताई, मला बी नाही माहिती. घे म्हणावं आपल्या सबनीस कडून. सबनीस आपले हिशेब सांभाळतात ते, त्यांना सांगतो आम्ही. घे. ताई तुझं लई 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 उपकार झालेत बघ. अगे हे असलं काही करत जाऊ नका, आम्हाच नाही आवडत असं अंगाशी आपलं काहीतरी. ताई अगं मी तुझ्यावर लई 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 प्रेम करते. ए बघ, तू माझ्यावर किती बी रागवलीस की नाही तरी बी मी तुझ्यावरच प्रेम करत राहीन बघ, लई प्रेम करत राहीन. बरं मी सांगते हा चंचलाला, हा खुश होईल. हा ठीक आहे, शेवटचे 3 बॉक्स हा देऊन टाक मॅडमला. 1 2 3 4 5 6 हां 7 8 9. अरे त्या खुर्च्या घेऊन जा खाली. हो. उद्या सकाळी त्या लागणार आहेत. हे खेळाचं साहित्य झालं. चल त्या रिंग द्या ना. द्या. वा वा वा, झाली सगळी तयारी? मी सगळ्या मुलांना सांगितलंय उद्या पहाटे 6 वाजता आपण निघतोय. हो लवकर निघू.
सकाळी कोल्हापुरातून ट्रॅफिकच्या आधी बाहेर पडू. येस. आणि गोळवलकर सर, तुम्ही झाडांबद्दल माहिती देणार आहात ना मुलांना? अहो त्या संदर्भात माझा संपूर्ण गृहपाठ झालाय आणि मी छोटंसं प्रेझेंटेशन पण देणार आहे. मुलांनी काय काय गेम खेळायचे ना हेही आम्ही ठरवलंय. आणि यावेळेला शिक्षक सुद्धा मुलांबरोबर खेळात सामील होणार आहेत. वा वा वा, मस्त. ही सहल मस्त होणार असं वाटतंय मला. तुझ्यामुळे हा अक्षरा. अहो नाही मॅडम, माझ्यामुळे काहीच नाही झालंय. हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे झालंय, शाळेमुळे शक्य झालंय आणि मुख्य म्हणजे अधिपतींमुळे. अरे हे काय दादा? खाऊ आहे. कोणी पाठवला? धाकले सरकारने पाठवलंय उद्याच्या सहलीसाठी. अजून 4 बॉक्स आहे, मी घेऊन येतो. अगं बाई, हे एवढं सगळं? बापरे, केवढं दिलं हे. उद्या बरोबर सकाळी 6 वाजता आलं पाहिजे. हा बरं. हे बघ अक्षरा, अधिपती साहेबांनी कॅटरिंगवाल्याला सगळं सांगून ठेवलेलं आहे. उद्या सहलीला जाताना विद्यार्थी शिक्षक कोणी डबा म्हणून न्यायचा नाहीये. हा म्हणजे सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळी व्यवस्था त्याने केलेली आहे. शिवाय मी तुला कॅटरिंगवाल्याचा नंबर देऊन ठेवतो. तोही तुला कदाचित फोन करेल, पण तुम्ही कोऑर्डिनेट करून घ्या आपापसामध्ये. सगळं झालंय. तुम्ही फक्त सहलीचे कपडे घालायचे आणि निघायचं. बस ही बुक झालेली आहे. बरोबर 6 वाजता बसवाल्याला शाळेजवळ बोलवलेलं आहे. काय तेव्हा नीट जा, काळजी घ्या आणि मजा करा. काय सर तुम्ही? अरे मी कुठे येणार, मला बाकीची काम आहेत. शिवाय शाळा आहेच ना. तुम्ही जा, काळजी करू नका. सगळं झालेलं आहे. आलोच मी. काय कमाल झाली हा अधिपती सरांची. त्यांना थँक्यू नोट पाठवायला पाहिजे. हो ना, एवढं कोण करतं ना. हो बघा ना किती सामान दिले ते. खरंच ही सहल मजेशीर होणार असं वाटतंय. काय तुम्ही सहलीला परवानगी दिली? हा, इथल्या इथं जाऊन येतो म्हणले, पन्हाळा नाही तर ज्योतिबा तेव्हा. ते फुलपगार त्याच्यासाठी बजेट मागत होते. हा, ते मी पहिलं सांगितलं. म्हणलं बजेट बजेट मिळणार नाही म्हणलं. अहो काय, एक बस मला हाय ओळखीचा माझ्या, तो तर म्हणत होता अशीच घेऊन जावा माझी बस. मी म्हणलं नाही बाबा, डिझेलचे पैसे तरी घे, काय ते त्यासनी पावसाळी सहलीला घेऊन जा. त्या थेंब या पोरांच्या अंगावर पावसाची पडली की गारकन युटर्न मारून रिटर्न घेऊन ये म्हणलं लगेच. पण नसती काढली पावसाळी सहल तर काय मोठा फरक पडला असता. हा, त्यांच्या घरावर काय पाऊस पडला नसता. एवढी भिजायची हाऊस आहे तर म्हणावं स्वतःच्या अंगणात भिजा. काहीतरी उगीच आपलं भिजायचंय. बरं एक सांगा, हे सहलीचं कोणी ठरवलं? त्या मास्तरनी ना? हे कोणी ठरवलं सहलीचं? त्या मास्तरनी ना? नाही त्यांनी नाही. अहो ते सगळ्यांनी मिळून त्यांनी ठरवलंय ते. आपण पुढाकार तिनंच घेतला असेल ना? नाही नसेल. मला तर काय वाटत, आता मी खरं तर त्या नियमाच्या ह्याच्यात काय पडलो ना. मला फुलपगारे काय म्हणले, नियम असतोय म्हणले, ते काय ते दर्जा कमी होतोय म्हणे शाळेचा. सहल बिल असं काढलं नाही ना, ते दाखवायला लागते त्यांना. ते स्टार सिस्टीम असते वाटतं त्यांची. मग म्हणलं ठीक आहे, आपलं नाव खराब व्हायला नको. काय सहल काढायची ती काढा, काय झेंडा लावायचा तो लावा. भुवनेश्वरी विद्या मंदिराचं नाव खराब होता कामा नाही म्हणलं. स्वस्तातली काढा आणि कमी खर्चातली काढा म्हणलं. पडदेशी काढून एका दिवसात या. आता तुम्ही ठरवलंय तर ठीक आहे. हा, आणि तो फीचा पण विषय मी लावला मार्गी. ती पोरांची फी तटली होती, ती पुढच्या 4 दिवसात आणून जमा करणार आहेत सगळी. आणि मी फुलपगारेसनी ताकीद दिल्या, म्हणलं जर त्यातलं कोण जमा करू शकलं नाही, टाकलून द्या म्हणलं शाळेतनं बाहेर. फालतू लाडच नको म्हणलं. विषयच हार्ड करून ठेवले. बरं केलं. हां, तो एक विषय लागला मार्गी. पण मी हातपाय धुवून घेऊ काय, मला लई भुका लागल्यात. बघितलं का ताई, ती मास्तरीन बघ अधिपतीकडनं कशी एक एक कामं करून घ्यायल्या. तू चोरून ऐकलंस? नाही ताई, अजिबात नाही. अगं मी चोरून कशाला ऐकल? मला येता येता कानावर पडलं, मला ते खटकलं ताई, म्हणून बोलले. ठीक आहे.
ताई पर तुझ्या लक्षात येतंय ना व हे सहलीचं खुळ का नाही त्या मास्तरनीनच अधिपतीच्या डोसक्यात भरवलं असतं. अशा एक 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 गोष्टी करून का नाही त्या अधिपतीच्या डोसक्यात भरवायल्या. असं केलं तर कसं होईल ताई? आज काय सहल भरवली डोसक्यात. ताई तू सहलीला नाही सांगितलंस आणि ती त्या मास्तरीनं सांगितलं म्हणून अधिपतीनं परवानगी दिली. ताई तू उद्या लग्नाला नाही म्हणलीस तरी त्या मास्तरीनं हट्ट केला का नाही. अधिपती त्या मास्तरनी बरोबर सोयरीक करून येऊ नये म्हणजे झालं. अगं कमिटमेंटला कमिटी आणि सेफला शेफ म्हणतात ते. अधिपती सगळं चुकीचं बोलतात. असू दे ग पण विचार बरोबर करतात. हा हो ते आहे. आणि आज ऑफकोर्स हा शब्द पण ते बरोबर म्हणले. आता ते लक्षात ठेवायला पाहिजे. शिक्षण पाहिजे होतं नाही माणसाला. हो ना पण मनाने खरंच खूप चांगले ते. मला असं वाटलं की सहल रद्द वगैरे होते की काय पण रद्द तर नाही उलट त्यांनी स्पॉन्सर केली सहल. मला त्या केटरर्सचा फोन पण आला होता. त्यांनी सगळ्यांसाठी नाश्ता आणि दोन्ही वेळचं जेवण अरेंज केलंय. अगं बाई म्हणजे मुलांनी डबा नाही आणायचा. कुणीच नाही आणायचा. सगळ्यांचं जेवण अरेंज केलंय त्यांनी माहितीये. आणि शिवाय खंडीभर खाऊ पाठवला होता मुलांसाठी शाळेत. अरे वा आजपर्यंत मुलांसाठी एवढं कुणीच केलं नाही. हो ना उदार आहेत नाही. फक्त शिक्षण नाहीये माणूस म्हणून ना हिरा हिरा. हो ना पण त्यांना शिक्षणाचं महत्व नाहीये. अगं कमलला शिक्षण होतच की पण काय झालं. तो विषयच वेगळा आहे बाबा आणि तो विषय संपलाय. आपण नको बोलायला आता त्याबद्दल. एनिवे मला उद्या सकाळी उठायचंय. आपण आवरायला घेऊया का? हो हो मला दूध पण आत ठेवायचे फ्रीज मध्ये. चला. आणि ऐक ओंक्या तू तिथनं हलू नकोस. हा बस निघाली की मला पहिलं फोन कर तू. समजलं काय? ती केटरिंगची व्यवस्था नीट आहे काय? हा ते दुकान चांगलं आहे. अरे मस्त आहे. हा कारण ती पोरं बिचारी अरे डबे आणणार नाही आहेत आपण त्यासनी पुरवणार आहे म्हणून म्हणलं. काय त्यांनी काय प्रॉब्लेम केला ती पोरं राहिली उपाशी तर आपल्या इज्जतीचा फालुदा होईल. तसं करू नका म्हणून परत परत तेच सांगतो मी तुम्हाला. अहो सरकार सहलीला तेच चाललं टेन्शन तुम्हाला आलंय. हल्ली तेच व्हायला लागले पाव्या. त्या मास्तरी माईचा काही विषय निघाला ना तिथं बॉम्ब फुटतोय काय असंच वाटतंय. जाऊ दे ते महत्वाचं नाही आहे. ओंक्या बस तिथनं निघाली की मग तू इथं ये. तोपर्यंत इथे येऊ नको. हा पव्या तू जा सहलीत जा. तू पोरांबरोबर थांब. लोकांची पोरं घेऊन चाललोय. आपलं कोणीतरी माणूस तिथं असलं पाहिजे. सरकार तुम्ही टेन्शन घेऊ नका. सहलीची व्यवस्था नीट आहे की नाही सगळं मी पाहतो. आणि मास्तर बाईचं टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. तुम्हाला तर माहित आहे मी किती किती जबडा किती जबर जबाबदार. हा जबाबदार. आधी शब्द जबाबदारीने बोल. अरे जबाबदार माणसांनो सहलीची नीट काळजी घ्या. समजलं ना. लोकांची पोरं घेऊन चाललोय आपण. ती सुखरूप घरला पोचली पाहिजेत. हा शाबास. यस. अरे यार इरा गजर लावतेस प्लीज 5चा. इरा इरा. हा काय झालं? तू सांग काय झालं? काय नाही. काही टेन्शन आहे का? नाही ग. कुठे हरवली होतीस? नाही ते असंच. तू सांग ना तू काय म्हणत होतीस? मी म्हणत होते की 5चा गजर लाव प्लीज. लावते. अगं हे सावकाश पडशील ना. ताई निखिलचा फोन आहे तर मी लावते गजर. हॅलो तू फोन का कट करतोयस? काय सहलीचं सगळं अधिपतींनी जुळवलंय. पण त्यांनी फक्त परवानगी दिली आहे. समद्यांची व्यवस्था बी अधिपतींनीच केली मावशी. मी स्वतःच्या कानाने ऐकलं तर ते पाव्याला बी त्यांच्यासोबत बसमधनं पाठवणार आहेत. आणि समद्याच्या जेवणाची व्यवस्था बी अधिपतींनीच केली तर ठीक आहे की मग
ते जाणार नाहीत ना, मग काय. पण मावशी समधी अवस्था करून द्यायची काय गरज होती? तू त्यांना आत्ताच्या आता जा विचार आणि सांग का कॅन्सल करा सहल म्हणून. असं नाही करता येणार. का? तू मोठी आहेस का आम्ही? सॉरी, मला एक प्रश्न आहे. आपण का नाही करू शकत असं? तुला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. पण मावशी, यो माणूस असं वागायला लागला का मग कसं वागायचंय, काय विचार करायचंय हे मला पण कळलं पाहिजे ना. मावशी प्लीज सांग की मला, तू का नाही त्यांना जा विचारत? समधी उत्तर जा विचारून नाही मिळत. म्हणजे आपण विचारलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांना मास्तरनीशी लग्न करायचं हाय, तर मग